नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय तुळापूर फाटा लोणीगण येथील सुप्रसिद्ध ओमीज बिर्याणी, जे की प्रसिद्ध आहे चिकन आणि मटन बिर्याणीसाठी. चला पाहूया इथं कशी बिर्याणी भेटते. चला भेटतो मी तुम्हाला हॉटेलमध्ये. तात्या ओमीज बिर्याणीचे मालक. तात्या, आपलं ओमीज बिर्याणीला किती वर्ष झाले साधारण चालू होऊन? बिर्याणी हाऊस चालू करून 3 वर्ष पूर्ण झाले, 4थं वर्ष चालू आहे. आणि आता आपण साधारण दिवसाला किती किलो बिर्याणी विकतो? साधारणतः दिवसाला चिकनची 30 किलो जाते, मटनची 10 किलो जाते आणि व्हेजची 2 किलो. हे सगळं काउंटर सर्व्हिस. ओके, सगळं काउंटर सर्व्हिस. पार्सल पण देतो आपण बिर्याणी? पार्सलला ऑर्डर येतात, चिकनची, मटनची, व्हेजची. जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे ती ऑर्डर आम्ही अगोदर 3 तास घेतो आणि त्यावेळेला ती वेळ पूर्ण झाली की त्या ऑर्डरच्या वेळेला आम्ही ती ऑर्डर त्यांना वेळेत देऊन टाकतो. आणि आपण आणखी इथं काय काय देतो आता ओमीज बिर्याणी हाऊसमध्ये? मटन खिमा आहे आणि व्हेज बिर्याणी. अच्छा, मटन बिर्याणी. हो, एवढंच देतो. साधारण आपलं व्हेज मटनची जी बिर्याणी आपली मटन बिर्याणी, तर हंडीचे काय रेट आहे आणि प्लेटचे काय रेट आहे? मटन हंडी आपल्या एरियाच्यानुसार आपण रिजनेबल ठेवलं आहे, ग्राहकांना परवडेल असं. 350 रुपयाला फुल हंडी आहे आणि 200 रुपयाला फुल प्लेट आहे. आणि चिकनची 240 रुपयाला फुल हंडी आहे, 220 रुपयाला फुल हंडी आहे, 140 रुपयाला फुल प्लेट आहे. प्लेट आणि हंडी सिस्टीममध्ये आम्ही इथं ग्राहकांना सर्व करतो. आणि आता मी इथं ट्राय केलं की तुमचं जे ताक आहे मसाला ताक, ते खूपच छान आवडलं मला. ते कसं तुम्ही आता काय सिस्टीम म्हणजे मसाला ताक कसं देता तुम्ही? काय मसाला ताक ग्लासला 20 रुपये घेतो, 250 mlच्या ग्लासला. आणि 1 लिटर असेल तर ते 70 रुपये 1 लिटरला विकतो. ताकाची हॉटेल पंढरनाथमध्येच ताकाची रेसिपी चालू केली होती. तीच रेसिपी आता इथं कंटिन्यू ठेवतो आहे. ताक साधारणतः 15 वर्ष झालं मी मसाला ताक आहे खूप छान बनवतो आणि ते लोकांना आवडतं. मसाला ताक आपण रेडीमेड घेत नाही? नाही, रेडीमेड मसाला ताक मी स्वतः बनवतो. म्हणजे ती स्वतःची तुमची रेसिपी? स्वतःची, माझी रेसिपी स्वतःची. धन्यवाद तात्या. हां, हे आता किती किलो चिकन आहे तुम्ही? 6 किलो आता. 6 किलो. ओके, हे सगळं धरून एक जवळजवळ 20-25 किलो बिर्याणी संपून आता हे पुन्हा 6 किलोचे चालू आहे. चिकन घेतले, बिर्याणीची सिक्रेट मसाला. हे तुम्ही सगळं हो बनवतो, तेवढं जेवढं लागतं तेवढं बनवून ठेवतो एकदम परफेक्ट. म्हणजे मित्रांनो, ही जी बिर्याणी बनवतो हे सगळं पूर्ण मापामध्येच ते मसाले पूर्ण रेडी करून ठेवलेले असतात आधी. हे बघा, पूर्ण मसाल्यामध्ये मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये दही टाकणार आहे. हे पहा, आता मसाल्यामध्ये दही चाललेलं आहे. मित्रांनो, आता स्ट्रक्चर कसं आलं एकदम परफेक्ट. आता दही पूर्णपणे मसाले मॅरिनेशन झाले आहेत. आता दादा हे किती वेळ ठेवणार आपण असं? 1.5 तास. ओके, हे पहा मित्रांनो, 1.5 तासात हे असं मॅरिनेशन होणार आणि ह्याच्यानंतर दम मारून बिर्याणी रेडी होणार आहे. हे काय टाकताय आता? बरिस्ता. हे सगळं मोजून मापूनच असतं. हे सगळं टोटल जे आहे मसाले बिसाले हे सगळं एकदम जे काय त्यांचं माप ठरलेलं आहे त्या पद्धतीने सगळं टाकलं जातं. हा बरीच आधीच रेडी करून ठेवलेला असतो सगळं. हे पहा कसं एकदम सगळं परफेक्ट. आणि आता जवळजवळ 1.5 तास झालं आहे याला तेल सुटलं आहे. पहा कसं आता हे जे मॅरिनेशन केलं होतं एकदम परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. आणि तिकडं भात पण रेडी झालेला आहे. आता हे दम टाकायसाठी टाकणार आहे. ही जी बिर्याणीची रेसिपी स्वतः उमेदने डेव्हलप केलेली आहे. मीठ मी तर थांबलोय, पण पूर्ण मला आता आहे ना
बिर्याणीचा सुवास आत्ताच यायला लागलाय पूर्ण इथं म्हणजे नाही का. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जाणवणार नाही, पण इथं मला पूर्णपणे त्याचा तो आरोमा असतो तो जाणवतो आता इथे. जरी ऑर्डर असेल तर किती वेळ आधी सांगावं लागते? 3 ते 4 तास आधी. पहा मित्रांनो आता स्ट्रक्चर कसं तयार झालंय. एक साधारण अजून अर्धा तास लागेल पूर्ण बिर्याणी रेडी व्हायला. 1 तास लागेल अजून. अच्छा, पहा आता लेअर लावली जाते. त्याच्यावर जातो आपण 1 तास दम देणार. तास आता दम पूर्णपणे 1 तास. मित्रांनो आता हे बिर्याणीचा लेअर लावून घेतलेला आहे राईसचा. आता हा जो आहे जो पूर्णपणे 1 तास याला दम दिला जाणार स्लो जाळावरती आणि मग ही बिर्याणी रेडी होणार. चला भेटूया तुम्हाला नंतर दाखवतो. पराठा पण आहे का आपल्याकडे? हॉटेलला आलेल्या आता ही खिमा परोठाची ऑर्डर होती. हे पहा याच्यावरती आता प्युअर गावरान तूप टाकलेलं आहे. मटन खिमा चाललेली आहे ऑर्डर. बाकी दाखवतोच मी तुम्हाला आता जसं जसं आपला व्हिडिओ चालू होईल तसं. हे पहा प्युअर गावरान तुपाची धार. मित्रांनो ऑर्डरची तयारी चालू आहे. थम्सअप वगैरे झाले का पाच? आणि 2 बाय. चिकन बिर्याणी नाही, मटन बिर्याणी. हे पहा मित्रांनो मटन बिर्याणीची ऑर्डर येतात. म्हणजे आपल्याकडे चिकन आणि मटन दोन्ही बिर्याणी आहेत. मटण कसं घ्यायचं? मटन 3 मटन बिर्याणी चालली जातात ऑर्डरला. मस्त घेऊन गार्निश करून. गावरान तूप आपण कंपल्सरी प्रत्येक प्लेटला. प्युअर गावरान. आपल्याला यायला आता थोडंसं लेट झालंय. तोपर्यंत पहा हा पूर्ण एक डेक संपलाय. हा डेक संपत आलाय आणि पुन्हा तिसरा इकडे रेडी. दादा तुम्ही मटन किमा परोठा घेतला कसं आहे क्वालिटी? काय क्वालिटी एक नंबर आहे. एक नंबर काय विषय नाही. दादा तुम्ही आता बिर्याणी खाली कशी वाटली बिर्याणी? बिर्याणी मस्त होती, एकदम ज्युसी होती आणि चिकन जे आहे ते एकदम मॅरिनेट झालेलं होतं व्यवस्थित. हो. आणि जे तुम्ही सर्व्हिस कशी वाटली? सर्व्हिस तर टॉप क्लासची आहे. ओमिस बिर्याणी खूप दिवसापासून आम्ही खातोय. आम्ही घरी पण घेऊन जातोय ओमिस बिर्याणीचं. आमच्या घरच्यांना पण खूप आवडते आणि परत परत वारंवार येण्यासारखी बिर्याणी आहे ही. कंटिन्यू आम्ही कुठेही गेलो तरी बिर्याणी खायला इथंच येतो. म्हणजे मी राहायला विमाननगरला आहे, तिकडनं स्पेशल आम्ही विथ फॅमिली इथं बिर्याणी खायला येतो. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे ओमिस बिर्याणीला. आपली ऑर्डर आलेली आहे मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी आणि खिमा परोठा.
जवळ घ्या जरा. 2 बिर्याणी घेऊया. आपण दोन्ही पण बिर्याणी घेतो, मटनची आणि चिकनची. पाहूया दोन्ही टेस्ट कशी लागते. ही मटन बिर्याणी पहा, पीस पहा नळीचा आलेला आहे एकदम. आणि आपल्याला बिर्याणी बरंच प्युअर तूप दिलेलं आहे गावरान. चिकनचा पीस पहा किती शिजला, एकदम परफेक्ट. मसाला जर तुम्हाला नॉर्मल दिसत असला ना तर एकदम परफेक्ट मसाला मॅच होतो याच्यामध्ये. जे व्हाईट राईस दिसतो तुम्हाला त्याला एकदम परफेक्ट फ्लेवर आलेला आहे. आणि यांचा जो मसाला आहे ना एकदम ओव्हर मसाला नाही. आपण काही ठिकाणी बिर्याणी खायला गेलो की खाली पूर्ण मसालाच राहतो, त्याच्यामुळे आपण बिर्याणी व्यवस्थित घालायचं नाही. तर ह्यांचा मसाला आणि जो राईस आहे तो एकदम बॅलन्समध्ये होतो, त्याच्यामुळे एकदम जास्त मसालेदार पण नाही. आपण मटन बिर्याणी पण घेतलेली. हे पहा मटन पहा किती शिजलं, एकदम परफेक्ट. सहज म्हणलं तरी बोटाने होते नाही का. आणि आपल्याला नळीचा पीस आलेला आहे बिर्याणीवर, एकदम परफेक्ट शिजलेले हो. मटनचा थोडा मसाला घेऊ आपण. हे पहा मसाला एकदम परफेक्ट टेस्ट तयार झाली. त्यांनी जी टोमॅटो किंवा दही जी वापरले त्याच्यामध्ये तो टँगिनेसपणा पण येतो त्याला. पीस पण पहा किती एकदम क्वांटिटी पण बरोबर आहे. आणि जे कोशिंबीर दिलं कोशिंबीर पण खरं एक नंबर आहे. आणि आपण किमान परोठा घेतलेला आहे, मटन किमा आहे. एकदम ज्युसी लागतं आणि मटन किमा एकदम परफेक्ट लागतं. आपल्याला परोठ्याबरोबर घेऊया. एकदम मिल्ड होतंय, एकदम चांगलं शिजलं आहे किंवा त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट लागते. त्यांचं जे ताक आहे ना खरंच एक नंबर आहे. मसाला ताक स्वतः तात्या तयार करतात आणि जवळ 10 ते 15 वर्षापासून मसाला ताकासाठी प्रसिद्ध आहे एकदम. तुम्ही इथं उमेश बिर्याणीला आले की बिर्याणी खाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मसाला ताक तर एकदा नक्कीच ट्राय करा. आणि एकदम स्पेशल आहे आणि स्वतः तयार करतात, कुठले रेडीमेड आणलेलं नाही आहे. चला आता बाकीचं मी खाऊन घेतो आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा. चल मटन किमा परोठा खूपच छान क्वालिटी आहे. आम्ही नेहमी म्हणजे आठवड्यातून एकदा तर नक्कीच आमचं जेवण येत असतं. रेग्युलर असतं तुम्ही? हो हो. कसं वाटलं किमा परोठा तुम्हाला? खूप छान.
एक नंबर. सर्व्हिस कशी इथं? छान. पण किम्यावरती जरा लिंबू पिळू बघा कसं लागते हे पहा. एकदम प्युअर मटन किमा. हा परोटा. थोडासा कांदा ठेवूया. खरंच एक नंबर आहे. मी किमा परोटा पहिल्यांदा घालाय. एवढा ज्यूसी लागते आणि एकदम परफेक्ट शिजलेला आहे. आणि मसाले पण आहे ना ओव्हर नाईट गुडले एकदम प्रॉपर. त्याच्यासाठी मी एक ठिकाणी खाला होता किमा मग त्याच्यापेक्षाही चांगला लागतो. हे पहा त्याचं स्ट्रक्चर पहा दाखवा इथं. किम्याचं स्ट्रक्चर पहा एकदम परफेक्ट. हे पहा खरंच एक नंबर. मित्रांनो बिर्याणी तर खूप छान होती आणि त्याच्याबरोबर ताक पण खरंच एक नंबर होतं. तरी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्या जवळपास एखादं चांगलं हॉटेल असेल तर नक्की कळवा. आपण नक्कीच एक्सप्लोअर करूया.